तर महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटलेला आहे। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा आल्यात। शिवसेनेचा मात्र 125 जागांसाठीचा आग्रह कायम आहे। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार आहे। अंतिम जागा वाटपावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। ग्राफिक्सच्या माध्यमातून या अनुषंगाने काही मुद्दे समजून घेऊया। महायुतीच्या पहिल्याच फेरीत 142 जागांचा तिढा सुटलेला आहे। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा येत आहेत। उरलेल्या 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार आहे। अंतिम जागा वाटपावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर चर्चा होणार आहे। आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150 प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून आरपीआय सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150 प्लस आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील हे आम्ही ठरवू की महायुतीच्या माध्यमातून 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली। आजचा फॉर्म्युला हाच आहे की 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा, हा एक महत्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि महायुतीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल या संदर्भातली चांगली चर्चा आज महायुतीच्या माध्यमातून झालेली। जागांच्या बाबतीत आमचं कुठलाही मतभेद नाही, आमच्यात चांगला समन्वय आहे। मुंबईमध्ये महायुती 150 जागांवर विजयी होईल असा दावा आशिष शेलारांनी केलाय। मुंबईत महायुतीचा महापौर मराठीच असेल, पण ठाकरेंचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून असेल ते त्यांनी जाहीर करावं असा खोचक टोला आशिष शेलारांनी केला। महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही। आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा।